जेव्हा डॉक्टर एखाद्या व्यक्तीला सांगतात की तुम्हाला कॅन्सर आहे किंवा जेव्हा त्या व्यक्तीला कॅन्सर डिटेक्ट होतो, तेव्हा अर्थातच त्यांना जे काही दुःख होतं किंवा त्यांची जी काही मानसिक स्थिती असते, ते ज्या कंडिशनमधून जात असतात, त्यांचं दुःख कोणीच समजून घेऊ शकत नाही. नो वन कॅन अंडरस्टँड देअर पेन. कारण आपण लाख त्या व्यक्तीला धीर द्यायचा प्रयत्न करतो. त्यांचे फॅमिली मेंबर्स असतील किंवा फ्रेंड्स असतील, हे पूर्णपणे त्यांच्या साईडने उभे असतात. पण हे की नाही थोडंसं ज्याचं जळतं त्यालाच कळतं त्या टाईपमध्ये आहे. कारण की सुरुवातीच्या फेजमध्ये त्या व्यक्तीने स्वतःच सावरायचं असतं. ते दुःख त्या व्यक्तीला इनिशियल स्टेजमध्ये स्वतःच हँडल करायचं असतं. कारण ते पचवणं पहिले तर हेच त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. तर नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅन्सरची न्यूज समजल्यावरती किंवा कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यान जो काही गोळ्यांचा किंवा औषधांचा किंवा ट्रीटमेंटचा जो काही इम्पॅक्ट आपल्या मेंटल हेल्थवरती, इमोशनल हेल्थवरती होत असतो, तो कोणत्या आणि कशा प्रकारे हँडल करायचा. आणि फक्त कॅन्सरच नाही, तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही अवघड टप्प्यामधून जात असाल किंवा अवघड आजार म्हणूया डिप्रेशनसारखे या आजारांमधून जरी तुम्ही जात असाल, तरी मी असं म्हणेल की हे काही मी जे तुमच्यासोबत पॉईंट शेअर करणार आहे ते नक्कीच तुमच्या देखील फायद्याचे ठरू शकतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर का तुम्हाला आवडला तर नक्कीच इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सत्याचा स्वीकार करणे. गोळ्या औषधी असतील, कॅन्सरच्या ट्रीटमेंटचं प्लॅनिंग असेल, यासाठी योग्य डॉक्टर कोणते हे निवडणं असेल किंवा तुमचा आहार असेल, ह्या सगळ्या पूर्णपणे नंतरच्या गोष्टी झाल्या. पण जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्हाला कॅन्सर आहे किंवा जेव्हा तुम्हाला कॅन्सर डायग्नोज होतो, तेव्हा तर सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोरून अख्खा जीवनपट जातो, पायाखालची जमीन सरकते, शरीराचं तर काही विचारायलाच नको. BP हाय लो होत असतो, अंग थरथर कापत असतं, छातीमध्ये धस व्हायला होतं, हृदयाचे ठोके वाढलेले असतात, सतत घाम फुटत असतो. एवढंच नाही तर मुलगा असेल, मुलगी असेल, तुमचा नवरा असेल, बायको असेल, आईवडील असतील किंवा तुम्हाला जर नातवंड असतील, यांचे सगळ्यांचे चेहरे सतत डोळ्यासमोरून जात असतात आणि मनामध्ये फक्त एकच विचार येत असतो, इथून पुढे माझं आयुष्य संपलेलं आहे किंवा इथून पुढे माझं जगणं खूप अवघड आहे. अशा वेळेला पहिल्यांदा एका पॉईंटला येऊन थांबायचं. कारण की विचार सतत येत राहणार. इनिशियल स्टेजला माणूस आहे, इमोशन्स तर असणारच. तुम्ही अनेक वेगवेगळ्या इमोशन्समधून, भावनांमधून जाणार. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करायची ती म्हणजे पुढच्या 24 ते 48 तासामध्ये स्वतःला स्पेस द्यायची, स्वतःला वेळ द्यायचा, हे ॲक्सेप्ट करायला की इट्स ओके, मला कॅन्सर आहे, पण आता याच्या पुढे काय, या गोष्टीचा विचार करायचा. प्रॉपर वेळ घ्या. तुम्हाला जे काही वाटत असतील, ज्या काही भावना येत असतील मनामध्ये, तुम्हाला रडावंसं वाटत असेल, दुःख व्यक्त करावंसं वाटत असेल, राग येत असेल, ज्या काही भावना असतील त्या पूर्णपणे पुढच्या 24 ते 48 तासामध्ये व्यक्त करायच्या आणि त्यानंतर हे ॲक्सेप्ट करायचं की हो ठीक आहे, मला कॅन्सर आहे, पण याच्यामधून मी पूर्णपणे 100% बरा होणार आहे आणि लवकरात लवकर यामधून बाहेर पडणार आहे. कारण बाजारामध्ये यावरती वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतील, उपचार पद्धती असतील, वेगवेगळे सोल्युशन्स अवेलेबल आहेत आणि याचा आधार घेऊन मी पूर्णपणे बरा होणार आहे, हे मनाशी पक्क करायचं. आणि सगळेजण सगळ्यात महत्त्वाची एक चूक करतात ती म्हणजे आजार झाल्यावर तर जाऊच देत, पण आजार व्हायच्या आधी देखील कोणीच त्या आजाराविषयी माहिती किंवा त्याच्याविषयीचं नॉलेज घ्यायचे कष्ट घेत नाहीत. इव्हन आजार झाल्यावर देखील सुद्धा कोणीच डॉक्टरांना काहीच विचारत नाही. मान्य आहे की आपल्याला इमोशन्स असतात किंवा दुःख झालेलं असतं, पण ही आपली जबाबदारी आहे की आपण त्या आजाराविषयीची माहिती पूर्णपणे डॉक्टरांकडून समजून घेणे किंवा जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा त्याविषयीची तुम्हाला जिथून माहिती मिळते तिथून माहिती घेणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की अर्थातच तुम्हाला त्यामुळे समजतं की आपल्यासाठी काय योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे. आपण ती माहिती घेत नाही, घाबरतो आणि त्याचे इफेक्ट्स आपल्या शरीरावरती होत असतात.
कारण खूप लोकांना असं वाटतं की सतत नेगेटिव्ह वाचायला नको किंवा विचार नको, म्हणून खूप लोक त्याच्याविषयीचं नॉलेज घेत नाहीत. पण मी तुम्हाला एक सांगते, बाय रिसर्च असं प्रूव्ह झालेलं आहे की जर तुम्ही तुमच्या आजाराविषयी किंवा तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयीची प्रॉपर जर माहिती घेतली तर त्याचा तुम्हाला नक्कीच 100% फायदा होऊ शकतो. त्याबरोबरच तुम्हाला हे देखील कळतं की तुमच्या शरीरासाठी तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. सो पहिल्यांदा त्या आजाराविषयी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करा. यामध्ये दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे व्यक्त व्हा. या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती कुठल्याही घटनेला, कुठल्याही गोष्टीला किंवा कुठल्याही बातमीला वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असते किंवा रिॲक्ट होत असते. जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, जर का भावनिकदृष्ट्या किंवा इमोशनली एक्सप्रेस जर कोणी प्रॉपर होत असेल तर त्या फक्त स्त्रिया आहेत ॲज कम्पेअर्ड टू मेन. कारण की अर्थातच लहानपणापासूनच मुलांच्या मनावरती हे बिंबवलं जातं, कितीही काही झालं तरी तुम्ही रडायचं नाही. अर्थातच जे की पूर्णपणे चुकीचं आहे. रडणं हे इमोशनली एक्सप्रेस व्हायचं एक साधन आहे. यामध्ये काही चूक किंवा बरोबर असं काहीही नसतं. इव्हन काही सायकोलॉजिकल स्टडीज तर असं सांगतात की जी व्यक्ती रडते किंवा इमोशनली एक्सप्रेस होते वेगवेगळ्या पद्धतीने, मग तुम्ही तुमचं दुःख इतरांसोबत शेअर करणं असेल किंवा तुमच्या भावना बेसिकली जर तुम्ही इतरांसोबत शेअर करत असाल किंवा तुम्ही इमोशनली एक्सप्रेस होत असाल तर तुम्हाला ते दुःख गिळायला किंवा ते दुःख ॲक्सेप्ट करायला खूप सोपं जातं, सहज होतं ॲज कम्पेअर टू जे लोक याच्यावरती गप्प बसणं प्रेफर करतात किंवा काही लोक याच्यावरती बोलायचंच नाही असं जे लोक ठरवतात त्यांच्यासाठी ते थोडे डिफिकल्ट जातं. कारण इमोशन्स म्हणजे मनामध्ये साचलेली घाण आहे. ज्याप्रमाणे पाईपमध्ये घाण साचल्यावरती पाणी इझिली फ्लो होतं का? अर्थातच नाही. त्याप्रमाणे जर का तुमच्या मनामध्ये इमोशन्स किंवा तुमच्या मनामध्ये जर का घाण साचलेली असेल आणि तुम्ही जर का ते वेळीच व्यक्त झाला नाही तर ते तुमच्यासाठी नक्कीच भविष्यामध्ये अवघड होऊ शकतं. सो वेळोवेळी तुम्हाला ज्या भावनांमधून एक्सप्रेस होता येईल, तुम्हाला जर एखादी बातमी ऐकल्यावर किंवा दुःख झाल्यावर तुम्हाला रडावंसं वाटत असेल रडा, भीती वाटत असेल, काहींना दुःख वाटू शकतं, काहींना राग येऊ शकतो. प्रत्येकाच्या भावना व्यक्त करायच्या पद्धती ह्या अर्थातच वेगवेगळ्या असू शकतात, कारण अर्थातच व्यक्ती तितक्या प्रकृती. सो तुम्हाला ज्या भावनांमधून एक्सप्रेस व्हावंसं वाटेल ट्राय करा की तुम्ही ते एक्सप्रेस कराल. पण खूप लोक काय करतात, कॅन्सर झाला किंवा तुम्हाला काही दुःख झालं अशा वेळेला किंवा तुम्हाला एखादा मोठा आजार झाला हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा खूप लोक असा विचार करतात की मी फक्त पॉझिटिव्हच विचार करणार किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडच मी ठेवणार. या सगळ्यामध्ये होतं काय, तुमच्या भावना एका बाजूला राहतात आणि तुम्ही ते कधी एक्सप्रेसच करू शकत नाहीत कारण की त्या नेगेटिव्ह असतात. त्याच्यामुळे लोक त्या मार्गाला जाण्याचं टाळतात. पण मग तुम्ही जर का कधी भावना एक्सप्रेसच केल्या नाहीत तर त्या तुमच्या मनामध्ये साचून राहू शकतात. पण रिसर्च बरोबर याच्या अपोजिट सांगतो. रिसर्च म्हणतो एक्सपिरियन्सिंग अँड एक्सप्रेसिंग सच इमोशन्स इज अ सायकोलॉजिकली अँड इम्युनॉलॉजिकली हेल्दी. म्हणजेच भावना व्यक्त करणे आणि अनुभवणे हे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढतेचं लक्षण आहे. यामध्ये तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे उपचारामध्ये स्वतःचा सहभाग वाढवा. अडॉप्टिंग अ पार्टिसिपेटरी स्टान्स. काही लोकांचा कॅन्सरकडे किंवा कुठलाही मोठा आजार असेल याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो किंवा आपण म्हणू शकतो त्यांची टॅकल करण्याची पद्धत ही खूप वेगळी असते. असे खूप कमी लोक असतात की ज्यांची इच्छाशक्ती ही भयंकर स्ट्रॉंग असते, त्यांची विल पॉवर ही खूप जास्त स्ट्रॉंग असते, प्रबळ असते. ते फक्त त्या दुःखाला कवटाळत बसत नाही तर ते त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात, सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना इकडनं माहिती मिळते का, तिकडनं माहिती मिळते का, डॉक्टरांना या ट्रीटमेंटबद्दल विचार, त्या थेरपीबद्दल विचार, याच्या व्यतिरिक्त अजून मी काय करू शकतो, या सगळ्याचा ते अभ्यास करायला लागतात. फक्त डॉक्टरांनी ज्या 4 ट्रीटमेंट सांगितल्या आहेत किंवा जी 4 गोळ्या औषधे सांगितली आहेत त्यावरती अवलंबून न राहता ते आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याचा प्रयत्न करतात.
मग यामध्ये आहार बदल करणं असू दे, व्यायाम असेल, योगा असेल, ॲक्युपंक्चर असेल, मसाज असेल, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतील किंवा प्रार्थना असेल किंवा पुस्तकं वाचणं असेल, यामध्ये ते स्वतःवरती काम करतात, भयंकर ज्ञान गोळा करण्याचा प्रयत्न करतात. जणू काही ही स्वतःच्या आयुष्याशी चाललेली स्पर्धा आहे आणि ती कुठल्याही परिस्थितीत त्यांना जिंकायचीच आहे असं म्हणून ते भयंकर प्रयत्न करत असतात. यामध्ये होतात 2 गोष्टी. त्याच्यामधली पहिली गोष्ट म्हणजे बिलीफ टर्न इनटू ॲक्शन. यामध्ये त्यांचा विश्वास, जो काही त्यांनी व्हिज्युअलायझेशन केलंय, इमॅजिनेशन केलंय, ते आता कृतीमध्ये बदलायला सुरुवात झालेली असते. ते हळूहळू बरे व्हायला लागतात. आणि दुसरं म्हणजे त्यांचा इमोशनल, मेंटल स्ट्रेस कमी झालेला असतो आणि ते मेंटली पूर्णपणे स्ट्रॉंग झालेले असतात. यामध्ये चौथा मुद्दा आहे तो म्हणजे आत्मसन्मान टिकवून ठेवणे, मेंटेनिंग सेल्फ इस्टीम. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगामध्ये हा आजार कधीही, कोणालाही, कुठेही, केव्हाही होऊ शकतो. सो डोक्यामधून हे पहिले तर काढून टाका की यामध्ये माझी काहीतरी चूक आहे म्हणून मला हा आजार झालेला आहे. हे पूर्णपणे डोक्यामधून काढून टाका. यामध्ये पूर्णपणे स्वतःची थॉट प्रोसेस चेंज करायची. नक्कीच आजारादरम्यान असेल किंवा ट्रीटमेंट दरम्यान आपलं पूर्णपणे बाह्य रूप असेल किंवा जे काही बाह्य सौंदर्य असेल ते पूर्णपणे चेंज होतं. शारीरिक क्षमता बदलत असतात, वेगवेगळे शरीरामध्ये चेंजेस होत असतात आणि हे अर्थातच स्वाभाविक आहे. यामुळे होतं काय, स्वतःवरचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो, स्वतःवरचा सेल्फ रिस्पेक्ट कमी व्हायला लागतो, स्वतःचा राग यायला लागतो. अशा वेळेला बरोबर अपोजिट गोष्ट करायची, तो म्हणजे स्वतःमध्ये कमी शोधण्याच्या ऐवजी स्वतःमधले चांगले गुण शोधायला लागायचे. उदाहरणार्थ, मी या आजाराशी किती पॉझिटिव्हली, किती धैर्याने, धीराने लढते आहे किंवा लढतो आहे, हा विचार करून तुम्ही स्वतःचा अभिमान बाळगू शकतात. किंवा तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, तुमचे फ्रेंड्स असतील, हे तुमच्यावरती किती प्रेम करतात, तुमची किती काळजी घेतात, याचा तुम्ही अभिमान बाळगू शकतात. ना की तुमचं सौंदर्य कसं आहे, तुम्ही कसे दिसतात किंवा तुम्ही कोण आहात म्हणून ते तुमची काळजी घेत नसतात. तुम्ही जसे आहात तसे त्यांना आवडत असतात, हवेसे वाटत असतात म्हणून ते तुमची काळजी घेत असतात. याचा तुम्ही 100% पूर्णपणे अभिमान बाळगला पाहिजे. कॅन्सरला स्वीकारणं गरजेचं आहे, पण एक आजार म्हणून त्याने तुमच्या आत्मविश्वासावरती, आत्मसन्मानावरती अधिकार गाजवता कामा नये. त्याला मर्यादित ठेवणं खूप गरजेचं आहे. आता यामध्ये 5वा मुद्दा आहे तो म्हणजे देवाचे नामस्मरण. याच्यावरती तर ॲक्च्युली एक अख्खा सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो, तो मी लवकरच करेल. पण जेव्हा गोळ्या औषधी 1760 ट्रीटमेंट काम करत नसतात, डॉक्टर उपचार करून, पेशंट उपचार करून पूर्णपणे थकलेले असतात आणि जेव्हा डॉक्टर येऊन आपल्याला सांगतात की अब दवा नहीं दुआ काम करेगी, तेव्हा आपण देवाकडे धाव घेतो. पण याच्या आधीच जर का आपण सतत नामस्मरण, भक्ती, भजन या सगळ्या वातावरणात जर का आपण आधीपासूनच असेल, कुठलाही आजार असू देत किंवा नसू देत, दुःख वाटायला येऊ देत किंवा न येऊ देत, याच्या आधीपासूनच जर का जर तुम्ही सतत नामस्मरण करत राहिलात, भक्ती, भजन असेल किंवा श्लोक म्हणत राहिलात, तर तुम्ही सतत त्या झोनमध्ये असतात. आपल्या मनामध्ये वाईट विचारांची घाण साचत नाही. मग कुठलाही आजार असू दे, फक्त कॅन्सरच नाही, कुठलंही दुःख वाटायला येऊ देत, आपल्याला ती एक ताकद मिळते ते दुःख किंवा तो आजार ॲक्सेप्ट करायची. मग कुठलाही देव असू दे, तुम्हाला आवडेल त्या देवाचं तुमच्या सोयीनुसार नामस्मरण करा. आजारामध्ये आपल्या डोक्यामध्ये जे काही सतत नेगेटिव्ह विचार येत असतात त्यापासून आपण दूर राहतो. आपल्याला आपल्या ट्रीटमेंटमध्ये या सर्वाची साथ मिळते. ते एका हिलिंग ट्रीटमेंट किंवा एका हिलिंग थेरपीसारखं हे नामस्मरण आपल्या पाठीमागे काम करत असतं. तुम्हाला तुमच्या आजारामधून लवकर बाहेर पडायला तर मदत करतच, त्याबरोबर ट्रीटमेंटच्या दरम्यान जो काही त्रास होत असेल किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या सगळ्यावरती सोल्युशन द्यायचं काम या नामस्मरणामधून होत असतं. सो म्हणून नामस्मरण हे खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओच्या शेवटाला आलेलो आहोत. कॅन्सर सपोर्टिव्ह केअर नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामधील हे काही मुद्दे
मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंट दरम्यान याचा फायदा होऊ शकतो. आणि फक्त कॅन्सरची ट्रीटमेंटच नाही, तुम्ही जर तुमच्या लो फेजला असाल, डिप्रेशन असेल किंवा इतर कोणतंही तुम्हाला दुःख असेल, त्यामधून बाहेर पडायला याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. स्वतःच्या शरीराची स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःबद्दल फक्त चांगला आणि चांगलाच विचार करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. अँड गॉड ब्लेस यू विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.